पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या बद्दल जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर संपूर्ण देशभर चर्चा सुरू झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं असं का म्हटलं असावं. या सगळ्याचे पडसाद देखील उमटलेले आपल्याला पाहायला मिळाले. मी सध्या कोल्हापुरातील गुजरी या ठिकाणी आहे. सराफी व्यावसायिक आपल्यासोबत आहेत. मला सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे सोन्या दागिन्याबद्दल, काय नेमका याचा परिणाम होईल असं वाटतं? मला वाटतं की त्यांनी मोठे इन्व्हेस्टर आहेत, ते बुलियनमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करतात, त्यांच्यासाठी जास्त करून त्यांचं बोलणं आहे. आणि खाली जे शुभकार्यासाठी किंवा आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जे लग्न समारंभात लागते त्याच्यावर याचा म्हणावा तसा इफेक्ट होणार नाही आहे. कारण का ते आपल्या शुभकार्यात लागते ते लोक खरेदी करणारच असं आमचं मत आहे. आणि येणाऱ्या काळात काल परवा तरी हे स्टेटमेंट दिलेलं आहे, तर त्यामुळं याला इफेक्ट काय होणार आहे जाणवायला थोडा कालावधी जायला लागणार. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना असं म्हटलं की घरामध्ये कुठलेही शुभ कार्य असू देत तुम्ही दागिने खरेदी करू नका. नाही, असं काय त्याचं हे होणार नाही. लोक मोठ्या प्रमाणातलं छोट्या प्रमाणात घेणार, खरं ते होणार. मला सांगा, या सगळ्याचा परिणाम काय नेमका होईल असं वाटतं? मला असं वाटते की सोन्याचं एक वेगळं स्थान आहे सोसायटीमध्ये. आणि सोनं म्हणजे इंटरनॅशनल लिक्विडिटी आहे. म्हणजे गुंतवणूक ही सोन्यात व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं, दागिने असू दे, बुलियन असू दे, चोख सोनं असू दे, त्याचं कारण असं की तुम्ही सोनं दिले तुम्हाला इन्स्टंट कॅश मिळते किंवा चेक मिळतो. हे जे त्याचं म्हणजे अडीअडचणीला पैसे उभा राहू शकतात, हिचं एक वेगळं स्वरूप आहे. म्हणजे त्याची चांगली मदत होऊ शकते. आणि त्यामुळे सोन्यात गुंतवणूक ही व्हायलाच पाहिजे. पण मोदींच्या या वक्तव्याचा अर्थ काय काढायचा? कसं आहे, आता ते पुढं इम्प्लिमेंट ते कसं करणार हे आपल्याला काय माहीत नाही. पण मला वाटत नाही की गुंतवणूक कमी होईल माणसांची. कारण का आतापर्यंत जर हिस्ट्री बघितली आहे, सोन्याचा दर हा वाढतच आलाय, कमी कधी आलेला नाही. त्यामुळे ते मला वाटते ते आणि चांगले रिटर्न देणार आहे. सोनं हे अख्ख्या जगाच्या फायद्याचंच ठरणार आहे. त्यामुळे ते गुंतवणूक व्हावी असं माझं म्हणणं आहे. काय नेमकं आपलं मत आहे, या सगळ्याचा काय परिणाम होईल असं वाटतंय मोदींनी जे वक्तव्य केले त्याचा परिणाम थोडाफार होऊ शकतो बाजारात. कारण का ऑलरेडीच आता सोन्याचे भाव एवढे वाढल्यामुळे बाजारात मंदी आहेच कशी पण. आणि त्या त्यांनी थोडंसं बोलल्यामुळे थोडासा परिणाम होऊ शकतो. खरं ज्यांना लग्न समारंभ आहेत ते काहीच खरेदी थांबणार नाही, त्यांनी घेऊ शकणारच तीच. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असं का म्हटलं असावं असं वाटतं तुम्हाला? एकूण जागतिक अस्थिरता जी बघितली त्यामध्ये जर भविष्यात काही अडचण आली देशावर तर आपली गंगाजळ आपली स्ट्रॉंग असणे गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा समाजानं आपल्या भागातील लोकांनी म्हणजे देशातल्या लोकांनी आपल्या सरकारला पण मदत करणं गरज आहे. नुसतंच मी माझ्या एकट्यापुरतं बघण्यापेक्षा या 1 वर्ष सोनं जरी नाही खरेदी केलं तरी असं काही प्रॉब्लेम येण्यासारखी शक्यता नाही आहे. खरं आपले कॅश जर आपल्याकडे शिल्लक असेल तर भविष्यात आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पण सोपं जाणार आहे. त्यामुळे 1 वर्ष जरा जपून राहावा एवढाच त्यांचा म्हणण्याचा अर्थ असू शकतोय असं मला वाटते. आपण बघितलं की हे सगळे कोल्हापुरातील गुजरीमधले सगळे सराफी व्यावसायिक होते आणि त्यांचं म्हणणं आहे की जे मोठे आहेत, जे खूप मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात, त्यांच्यासाठी हे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं असावं. मात्र जे छोटे सगळे सर्वसामान्य नागरिक आहेत, जे समारंभासाठी कमी प्रमाणात सोनं खरेदी करतात, त्याच्यावरती याचा कुठलाही परिणाम होणार नाही असं देखील मत सराफी व्यावसायिकांचं आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.